नमस्कार. आता आपण या भागामध्ये लेयर्सवर काम करणार होतो. आपण लेयर्स म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. या ठिकाणी दिसते तुम्हाला लेयर्स नावाचं, LAYERS. लेयर्स म्हणजे काय तर थर, स्तर किंवा थर आपण म्हणूया. एकावर एक जे रचले जातात त्याला थर म्हटले जातात. या थराप्रमाणेच हे लेयर्स काम चालणार आहे. आपण थोडक्यामध्ये एक उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी एकदम अतिशय सोपं उदाहरण देणार आहे. कलर्समधून आपण उदाहरण घेऊया. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण ब्रश टूलचा वापर केला होता. थोडंसं याची साईज आपण वाढवूया. म्हणजे काय समजायला आपल्याला सोपं जाणार आहे. आता काय करणार, मी ब्रश टूल घेणार आहे. ब्रश टूलमध्ये घेतल्यानंतर मित्रांनो थोडंसं एक लक्षात घ्या. आता लेयर्समध्ये आता हा बघा, या ठिकाणी दिसतो तुम्हाला हा लेअर झाला तयार, बॅकग्राऊंडचा लेअर आहे आणि याला हे लॉक केलेलं आहे. या ठिकाणी दिसते कुलूप तुम्हाला. आणि या लॉकला काय करायचं आपल्याला, तर लॉक हे काढून टाकायचं आहे. लॉक काढल्याशिवाय याच्यावर ओपॅसिटी अथवा कोणताही इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. मी ह्याच्यावर काय करतो, डबल क्लिक करतो लॉकवरच. डबल क्लिक केल्यानंतर न्यू लेअर झालेला आहे हा. आणि या लेअरला काय करूया आपण, बॅकग्राऊंड म्हणून नाव देऊया. या ठिकाणी डबल क्लिक, आता मी लक्ष द्या, लेयर्सवर या नावावरच मी काय केलं, डबल क्लिक केलं आणि तिथं एडिटेबल नाव चालेल, बॅकग्राऊंड म्हणून नाव देतो त्याला. ठीक आहे. आणि आता आपण काय करूया, आता नवीन लेअर बनवायचं आपल्याला. LAYER मध्ये जायचं, न्यू लेअर करायचं. शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+N. आता आपण पुढच्या वेळेस शॉर्टकट कीज वापरणार आहोत. आणि याला काय करूया, 3 कलरची नावे रेड देऊया आपण. ब्लू, अजून Ctrl+Shift+N करेन मी, याची सवय झालेली आहे मला. रेड, ग्रीन. ठीक आहे. आता 3 कलर नको, आता ग्रीनवर बघूया आपण. आता आपण ग्रीनवर आहोत. तर आता ग्रीनवर काय करणार, मी ग्रीन कलर निवडणार आहे. तुम्हाला लेअर समजून देण्यासाठी हे ट्युटोरियल आहे. सॉरी, ओपेसिटी आपण काय करूया, वाढून टाकूया. हार्डनेस, सॉरी. हे ग्रीन झालेलं, हा ग्रीन लेअर तयार झाला या ठिकाणी. आणि आता रेड लेअर पण होतो आपण. आपण रेड लेअरवर काय करूया, आपण रेड कलर निवडूया. ठीक आहे. त्यानंतर ब्लू कलर काय करूया, आपण ब्लू निवडूया. ओके. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथे बघा मित्रांनो, हा ग्रीन कलर जो आहे तो वरती आहे. हा रेड जो आहे ग्रीनच्या खाली आहे. आणि रेडच्या खाली सर्वात लास्ट कोणता आहे, हा निळा रंग आहे. बरोबर आहे. या ठिकाणी लेअरची रचना पण बघा. जर ग्रीन वरती असल्यामुळे काय झालेलं आहे, हा इथं वरती दाखवता आलेला आहे. आता आपण लेअर काय करूया, थोडंसं ग्रीनला खाली करूया. आता रेड वरती आलंय. म्हणजे हा रेड लेअर आहे. लक्षात आलं का, रेड नावाचा लेअर, ग्रीन रेड लेअर आणि ब्लू लेअर, हे 3 वेगवेगळे लेअर आहेत. आणि यांची क्रमबद्ध मांडणी केलेली आहे वरून खालीपर्यंत. ठीक आहे. ब्लू. आणि या ठिकाणी बघा, आता आपल्याला काय करता येईल, आता हे 3 लेअर आहेत ना. आता ब्लूला काय करायचं, आपल्याला वरती आणायचं आहे. मग काय करेल, तर ब्लूला वरती नेल्यानंतर ब्लू वरती आला. ठीक आहे. हे तुम्हाला इथं लेअरची मांडणी कशी केलेली आहे ते तुम्हाला समजून आले असेल. आणि याच्यानंतर बघा, आता इथे व्हिजिबल अनव्हिजिबलवर आपण बघूया आता लेअरच्या. ठीक आहे. हे ते ब्लूला, आता आपण सगळ्यात वरती ब्लू आहे म्हणून ब्लू घेतोय. ब्लूला इथं डोळा दिसतोय, हा आय. या डोळ्यावर जर समजा मी क्लिक केलं, हा ब्लू लेअर गायब होणार आहे, म्हणजे अनव्हिजिबल ब्लू होणार आहे. इनव्हिजिबल, सॉरी. आणि इथं ग्रीन आहे, ग्रीन सुद्धा गायब होणार आहे. आणि नंतर असं याच प्रकारे सगळे लेअर सुद्धा असणार. आणि जर समजा मी बॅकग्राऊंडला, जर समजा मी इथे इंडिकेट्स लेअर व्हिजिबिलिटी ऑफ जर केली, तर हे काय सगळं टोटल ट्रान्सपरंट राहणार आहे. हे बॅकग्राऊंडचा लेअर हा गायब झालेला आहे. आणि त्यासोबत आपल्याला जर समजा मला वाटलं की ब्लूची ओपेसिटी कमी करायची आहे, ब्लू लेअरची, तर मी काय करेन, ब्लू लेअरची इथे या ठिकाणाहून ओपेसिटी कमी केलेली आहे, म्हणजे पारदर्शकता केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन ठिकाणची आपण भाग क्रमांक 7 मध्ये पाहिलेलं आहे आपण, ओपेसिटी वगैरे ब्रश टूलच्या कामासोबत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे ओपेसिटी पण समजली असेल तुम्हाला. आता यासोबत आपण एक काम करू शकतो मित्रांनो. या तिन्हीला समजा आपण तिन्ही लेअरला काय करायचं, आपलं एका ग्रुपमध्ये ॲडजस्ट करायचं. इथे नवीन दिसतं, इथं ते न्यू ग्रुप म्हणून केलेलं आहे. न्यू ग्रुपला नाव देऊ आपण कलर्स लेअर, कलर्स म्हणून देऊया. ठीक आहे.
आणि या 3 ला काय करतो मी आता, शिफ्ट धरून कंट्रोल याच्यामध्ये घेऊया आपण. जसं 3ला काय केलं आपण, एक ग्रुप बनवला, त्या ग्रुपमध्ये आपण टाकून दिलेलं या सगळ्यांना. आता बघा, आता मी या ग्रुपवर जर गेल्यानंतर, या ग्रुपवर जर क्लिक केलं मी, हं, आणि मला जर वाटलं की आता सगळ्यांची एकदाच ओपॅसिटी बदलायची, तर ग्रुपवर गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांची, म्हणजे ग्रुपमधले कोणतेही जे काम कराल ते काय असणार आहे, त्या सगळ्या लेअरसाठी इफेक्टिव्ह राहणार आहे. एक ग्रुपमधल्या कोणत्याही कामाला, एक कोणतेही जे तुम्ही कृती कराल ते सगळ्या लेअरसाठी लागू राहणार आहे. आणि आपण जर समजा इंडिव्हिज्युअल जर केलं आपण, हं, आता आपण ग्रुपच्या पूर्वी गेलेलो आहोत आपण हिस्ट्रीमधून, आणि जर समजा मला वाटलं की बाबा नाही, मला एकाच ठिकाणची ओपॅसिटी करायची आहे, रेडलाच करायची आहे. आता इथे ग्रुप नसल्यामुळे काय होणार आहे, फक्त एकावरच याचा इफेक्ट राहणार आहे. ठीक आहे. आणि लेअरसाठी आता समजा आता मला वाटलं अजून एक, की आता हा ब्लू कलर आहे किंवा रेड कलर आहे, जरासा बाजूला सरकवायचा आहे, तर आता मी कसं सरकू या रेड कलरला, थोडी याची पोझिशन चुकली आहे. तर या ठिकाणी दिसतं तुम्हाला इथे, हे टूल दिसतं तुम्हाला, याच्यावर जायचं आणि इथं ऑटो सिलेक्ट आणि शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल याच्यावर थोडं क्लिक करायचं आपल्याला, आणि रेडवर क्लिक करायचं किंवा इथं ग्रीनवर क्लिक करा. तुम्हाला जो लेअर पाहिजे त्या रेड, त्या लेअरवर क्लिक करा. आता मला काय करायचं, रेड कलर लेअर बाजूला करायचं आहे, रेड लेअर मी या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मूव सुद्धा करता येते समजा केलेल्या कामाविषयी. ठीक आहे, या भागामध्ये तुम्हाला निश्चितच लेअरविषयी माहिती मिळाली असेल. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला व्हिजिट द्यायचे. धन्यवाद.